परंतु बाबासाहेबांनी शरीर त्यागण्याच्या अगोदर जे काही आवश्यक करणीय होतं ते सर्व करून ठेवलेलं आहे. खूप लोक म्हणतात की बाबासाहेबाचं स्वप्न राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करायचे. बाबासाहेबांनी त्यांचं अधुरं काम कोणतंच नाही सोडलं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. तथागत भगवान गौतम बुद्ध सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी सहाय्यक असणाऱ्या तथागतांचा सद्धम्म, या सद्धम्माच्या मार्गावरती आरूढ होऊन विकारमुक्तीसाठी प्रयत्नशील असणारा तथागतांचा पूजनीय भिक्खू संघ, प्रथमतः या तीनही रत्नांना मी अभिवादन करतो. हे तीनही रत्न ज्यांच्यामुळे आपणास मिळाले, ज्यांच्यामुळे आपणास त्यांचा गुणगौरव करण्याचा एक स्वावसर प्राप्त झाला, महान संधी प्राप्त झाली, असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महिन्यामध्ये 14 तारखेला बाबासाहेबांचा 133वा जन्मदिवस, जन्मोत्सव संपूर्ण जगभरामध्ये अतिउत्साहाने संपन्न होत आहे, साजरा होत आहे. या शुभ अवसरावरती आजच्या या प्रसंगी पूजनीय भदंत डॉक्टर SR इंदवंशी महास्थवीर बंतेजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, आयोजक आहेत. हे 11वी ऑनलाईन धम्म परिषद बंतेजीने आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेच्या अनुषंगाने उपस्थित पूजनीय भिक्खू अनुरुद्ध, पूज्य भिक्खू नागसेन, पूज्य भिक्खू बुद्ध घोष आणि उपस्थित पूज्य सामने, सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका. खऱ्या अर्थाने जे दुर्लक्षित घटक राहिलेला आहे या संपूर्ण देशामध्ये, राहिलेला आहे असं म्हटल्यापेक्षा जाणून बुजून विशिष्ट समाज व्यवस्थेने त्यांना दूर ठेवण्याचं काम केलं. आणि एवढं दूर ठेवण्याचं काम केलं की ते त्याच्यातून वरती येऊ शकणार नाही. त्यांना त्यांच्या कर्तव्याची, त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीवच होणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती त्या कालावधीमध्ये जवळपास 5000 वर्षापासून चालत आलेली होती. या व्यवस्थेमध्येच बाबासाहेब वाढले. शालेय जीवनामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्थेकडून बाबासाहेबांना अनेक प्रकारचे चटके सोसावे लागले, व्यथित व्हावं लागलं, वेळ प्रसंगी डसडसा रडावं लागलं. पण त्यातून बाबासाहेब खचून न जाता तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच उमेदीने अभ्यास करत गेले. सोबत सोबत परिस्थिती सुद्धा हालाकीचीच, परिस्थितीने सुद्धा बाबासाहेबांना शिकवलं की याच्यातून आपल्याला कसं पुढे जाता येईल. आणि पाहता पाहता या परिस्थितीला अनुरूप बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये काही घोषणा केल्या. ज्यावेळेस समाजामध्ये वावरत होते, राहत होते, समाजाचा अभ्यास करत होते, एवढे उच्च विद्या घोषित असताना सुद्धा अतिशय खालच्या दर्जाची वागणूक, अपमानास्पद वागणूक बाबासाहेबाला देण्यात आली. आणि बाबासाहेबांनी त्याच्यातून असं ठरवलं की हे होतं कशामुळे, तर हे केवळ आणि केवळ वर्ण व्यवस्थेमुळे होत आहे. या देशामध्ये वर्ण व्यवस्था होती, आता ते उभरू पाहत आहे. सर्वात वरती ब्राह्मण,
त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र, आणि अजून एक वर्ण निर्माण करण्यात आला, त्याला अतिशूद्र म्हणतात. तर या शूद्र आणि अतिशूद्र जे आहे, तर यांनी वरच्या या तीनही वर्णांची फक्त आणि फक्त सेवा करावी. त्यांना शिकण्याचा अधिकार आहे, त्यांना चांगला राहण्याचा अधिकार आहे, त्यांना धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. या व्यवस्थेने अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली की आमची ॲबिलिटी आम्हाला दाखवता येत नाही, आमची पात्रता आम्हाला दाखवता येत नाही, सिद्ध करता येत नाही. मग ते आम्हाला सिद्ध करायचं तर आम्हाला काय करायला लागेल? आणि म्हणून बाबासाहेबांनी 1935ला घोषणा केली की मी कोणत्या जातीमध्ये जन्मावं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मी कोणत्या जातीमध्ये मरावं हे नक्कीच माझ्या हातामध्ये आहे. आणि ही घोषणा केल्यानंतर लगेचच बाबासाहेबांनी निर्णय नाही घेतला. जवळपास 1935 ते 1956 पर्यंत हा जो कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये सर्व संप्रदायाचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि बाबासाहेबांची बुद्धिमत्ता, बाबासाहेबांची प्रज्ञा एवढी तेज होती की एकदा ते वाचलं की पूर्ण स्मरणामध्ये राहायचं. म्हणून बाबासाहेबांना ते सोपं गेलं आणि जवळपास 20 वर्षापर्यंत बाबासाहेबांनी या सर्व संप्रदायाचा अभ्यास केला. आणि त्यामधून बाबासाहेबांनी एक निष्कर्ष काढला की सतसत विवेक बुद्धीच्या तत्वावरती उतरणारा जो काही धर्म आहे तो फक्त आणि फक्त बौद्ध धर्म आहे. आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही अंगाने कल्याण करणारा आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची पिळवणूक नाही, फसवणूक नाही, अंधश्रद्धा नाही. आणि म्हणून या मार्गाने जात असताना उत्तर व्यक्तीची प्रगती होत जाईल, कल्याण होत जाईल. आणि शिवाय हा सद्धम्म या इथल्याच मूळ मातीतला आहे, याच जम्बूद्वीपातला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला अगदी विधिवत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यामध्ये बी बाबासाहेबांनी भिक्खू संघाचा गौरव केला. तो असा की बाबासाहेब एवढे विद्वान होते, जवळपास 35 शास्त्राचं ज्ञान बाबासाहेबांना होतं. सर्व गोष्टी ते जाणू शकत होते, समजू शकत होते. पण काही ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी त्याच पद्धतीला अनुसरून व्हायला हव्यात हे पण बाबासाहेब जाणत होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतः भिक्षू संघाकडून दीक्षा घेतली आणि स्वतः बौद्ध झाले. आणि त्यानंतर मग स्वतः बाबासाहेबांनी मग उपस्थित असणाऱ्या सर्व अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तिथून पुढे बाबासाहेबाच्या जातीतले, बाबासाहेबाला मानणारे खूप लोक बौद्ध झाले. निश्चित बौद्ध झाले नाही तर मोठ्या संख्येने आचरणित पण झाले. त्यांचं आचरण पण तशा प्रकारचं वाढलं. बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर यामध्ये आम्ही एक तत्व खूप चांगल्या प्रकारचं जोपासलं आणि ते म्हणजे शिकण्याचा, अभ्यास करण्याचा. तर बाबासाहेबाला जे मानतात ते अभ्यास खूप करतात. आणि अभ्यास जो व्यक्ती करतो तर त्या व्यक्तीची प्रज्ञा क्षण प्रतिक्षण वाढत जाते, त्याची कोणी फसवणूक करू शकत नाही. बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं, बाबासाहेब ज्यांना गुरु मानत होते ते महात्मा फुले. त्यांचं सुद्धा एक वाक्य आहे की तुम्हाला नोकऱ्या लागेल म्हणून तुम्ही शिकू नका, तुमची कोणी फसवणूक करणार नाही यासाठी तुम्ही शिक्षण घ्या. बाबासाहेब त्यांना आदर्श मानत होते. पुढे चालून बाबासाहेबांनी हा संघर्ष आपल्या जीवनामध्ये चालू ठेवला आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाबासाहेबाला पाहिजे तेवढा पुरेसा अवसर मिळाला नाही. परंतु बाबासाहेबांनी शरीर त्यागण्याच्या अगोदर जे काही आवश्यक करणीय होतं ते सर्व करून ठेवलेलं आहे.
खूप लोक म्हणतात की बाबासाहेबाचं स्वप्न राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करायचे. बाबासाहेबांनी त्यांचं अधुरं काम कोणतंच नाही सोडलं. हे सर्वचे सर्व त्यांनी केले. जे काही अधुरं आहे ते आमच्यासाठी आणि ते आम्हालाच पूर्ण करणं आहे. आणि आम्हाला ते पूर्ण करायचं आहे तर आम्ही त्या मार्गावरती आलो झालं पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहतो की मी असं म्हणालो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलं. अर्थात बाबासाहेबांनी जशा प्रकारचं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आचरण केलं तशा प्रकारचं आचरण करणारे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. पण दुसरा एक वर्ग तयार झाला की बाबासाहेबाला डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर घेण्यात धन्यता मानू लागले. आणि म्हणून काही गोष्टी थोड्याशा प्रकाशित कराव्याशा वाटतात की आपण पाहतो की ज्या बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये मद्याचा एक थेंब सुद्धा प्राशन केला नाही, त्याला स्पर्श होऊ दिला नाही, किंवा कुठल्याच प्रकारचं व्यसन बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये जोपासलं नाही. त्यांच्या विरोधकातला विरोधक व्यक्ती सुद्धा बाबासाहेबांवरती या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची शिंतोडे उडू शकत नाही. एवढी नीतिमत्ता, एवढी सदाचार बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जोपासलेले आहे. असे आदर्श असणारे बाबासाहेब, जे जे लोक त्या बाबासाहेबाला असे आदर्श मानतात, त्या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जर कोणी मद्यप्राशन करून किंवा कुठल्या प्रकारचे अजून नशापत्ता करून जर मिरवणूक काढत असतील, त्या मिरवणुकीमध्ये नाचत असतील, धिंगाणा करत असतील, तर मात्र हे निश्चितच बाबासाहेबाचा अनुयायी म्हणून घेणं हे उचित ठरणार नाही. कसं उचित ठरणार नाही तर लोक दोष द्यायला लागतील. आणि पाली साहित्यामध्ये असे अनेक प्रकारचे उदाहरण आलेले आहेत. तर जर त्यांच्या अनुयायांकडून जर दोष घडतो तर निश्चितच त्या दोषाचं अजून दोषारोपण ते ज्यांना मानतात त्यांच्यावरती येतं. आणि ते कसं येतं ते थोडक्यात एक उदाहरण सांगता येईल की पूर्वीच्या कालावधीमध्ये असं म्हटलं की एक माळी होता. माळी म्हणजे आपल्या शेतामध्ये बाग फुलवणारा आणि ते फुलं वगैरे विकून त्याच्यावर आपलं भरणपोषण करणारा असा एक व्यक्ती की त्याने गावाच्या नगराच्या थोड्या अंतरावरती त्याचं शेत होतं. त्या शेतामध्ये विहीर होती आणि विहिरीला आणि त्या शेताला त्यांनी काट्या लावलेल्या होत्या. शेत मोठं होतं आणि ठराविक ठिकाणी त्यांनी फुलांचे बाग लावलेले होते. उन्हाळ्याचे दिवस आणि अशामध्ये त्या नगरामध्ये एका उत्सवाची निर्मिती झाली. उत्सव म्हणजे सण. आता आपण पाहतो की काही काही लोकांचे सण 9-10 दिवस चालतात आणि त्या सणामध्ये ते आनंदित होतात, प्रसन्न होतात, खुश होतात, त्याच्यामध्ये आपला पैसा गुंतवतात, त्याच्यामध्ये ते स्वतः इन्व्हॉल्व होतात आणि त्याच्यातून ते आनंद मिळवतात. तर अशा प्रकारची एका सणाची निर्मिती झाली, उत्सवाची निर्मिती झाली आणि हा व्यक्ती अगदी उतावीळ झाला की मला त्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचंय, त्या सणामध्ये सहभागी व्हायचंय. पण काय करावं की मी जर तिकडे 8-10 दिवस जातो तिकडे बाग माझी वाहते. त्याची द्विधा मनस्थिती झाली की आता काय करावं. आणि अशा या कालावधीमध्ये त्याच्या शेतामध्ये आंबे होते, म्हणजे आंब्याचे खूप झाडं होते आणि त्या आंब्याच्या झाडांवरती खूप माकडं राहत होते, वानर म्हणतो आपण त्यांना, आणि खूप दिवसापासून राहत होते. त्यांचं तिथं राहणं सुखपूर्वक होतं. पाण्याची सुविधा होती, खाण्यापिण्याची सुविधा होती, परिणामी स्वरूप ते तिथेच राहत होते. मग याच्या लक्षात आलं की इतक्या दिवसापासून हे या ठिकाणी राहतात, आपण यांना काही काम नाही सांगितलं, आता आपल्याला गरज आहे तर आता मी यांना काम सांगतो. म्हणून त्या माळ्याने काय केलं की त्या माकडांच्या प्रमुखाला बोलावून घेतलं आणि तो आल्यानंतर त्याला सांगितलं, बघ म्हणतो की नगरामध्ये एका उत्सवाची निर्मिती झालेली आहे आणि त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी, मला सम्मिलित होण्यासाठी तिकडे जायचं आहे. म्हणतो ठीक आहे, पण तेवढ्या कालावधीपर्यंत जर माझ्या फुलांच्या बागेला जर पाणी दिलं नाही
तर ते जळून जातील, सुकून जातील. मग सांगा मला आम्ही काय केलं पाहिजे? तर तो म्हणतो की मी येईपर्यंत तुम्ही या फुलांच्या बागेला पाणी घालायचं. तर खुश झाला. आपल्या मालकाने कधीच आपल्याला काम सांगितलं नाही आणि आता काम सांगितलं तर आपण ते केलं पाहिजे, उत्साहाने केलं पाहिजे. तो म्हणतो ठीक आहे, आम्ही हे करतो. तर तुम्हालाच ते करायचं आहे, पण याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे. म्हणतो ठीक आहे, काय काळजी घ्यायची? बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, विहिरीमध्ये थोडंसं कमी पाणी आहे, तर जरा विचार करून पाणी द्यायचं झाडाला. विचार करून द्यायचं म्हणजे कसं द्यायचंय? जे झाडं लहान आहेत त्यांना कमी पाणी द्यायचं, जे झाडं मोठे आहेत त्यांना जास्त पाणी द्यायचं. ते कसं ओळखायचं? ते कसं ओळखायचं? तो म्हणतो मी सांगितलं त्या पद्धतीला अनुसरून तुम्ही झाडाला पाणी द्या आणि आता मी निघालो. म्हणतो ठीक आहे. आणि मग त्या माकडाने त्याच्या सर्व सदस्यांना बोलवून घेतलं आणि हा बागेचा जो मालक आहे, जो माळी आहे, तो नगरामध्ये निघून गेला. नगरामध्ये निघून गेला. याने त्या सर्वांना माकडांना बोलावून घेतला आणि तो म्हणतो की बघा, त्यांची एक मीटिंग घेतली की आपल्या मालकाने आपल्याला कधीच काम सांगितलं नाही आणि आता काम सांगितलेलं आहे, तर जो काम आपल्याला करायचं आहे. मालक एकदम खुश झाले पाहिजे. तर सारे खुश, माकड सारे खुश. हा, आम्ही करायला तयार आहे. तर या झाडाला पाणी द्यायचंय. मग कसं पाणी द्यायचंय? तुम्हाला एवढं समजत नाही कसं द्यायचंय. जे लहान झाड आहे त्याला कमी पाणी टाकायचंय, जे मोठं झाड आहे त्याला जास्त पाणी टाकायचंय. मग ते कसं ओळखायचंय? त्याचा प्रश्न परत तिथे उपस्थित झाला. ते कसं ओळखायचंय? तर मग तो म्हणतो की ते झाड उपटायचं, ज्याची मुळे लहान त्याला जास्त पाणी द्यायचं, ज्याची मुळे लहान त्याला कमी पाणी द्यायचं. हे तर सोपं काम आहे. आणि पाणी जरा बघून द्यायचं की विहिरीमध्ये पाणी कमी आहे आणि पुरलं पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस आहे. म्हणतो ठीक आहे. माकडे कामाला लागले. कोणी पाणी काढताय, कोणी पाणी देत आहे. तर पाणी देताना प्रत्येक माकड ते झाड उपटतो, त्याचे मुळे पाहतो आणि तिथे पाणी टाकतो, ते परत झाड तसं पोषण देतो. असं करता करता पाहता सर्व भाग उपटले गेले. आणि मग त्या बागेच्या बाजूला थोड्या अंतराने एक पाऊल रस्ता होता आणि त्या पाऊल रस्त्याने कोणी एक शून्य व्यक्ती जाऊ लागला. तो जात असताना माकडं हे जे काही करत होते, पाणी देत होते, याचं सारं त्याने ऑब्झर्वेशन केलं, सर्व निरीक्षण केलं. आणि तो पाहतो, म्हणतो अरे चूक या माकडांची नाही आहे. तो काय म्हणतो? चूक या माकडांची नाही आहे, चूक ही त्या व्यक्तीची आहे की ज्याने माकडांवरती हे काम सोपवलं, त्याची चूक आहे. जर समजा या बागेला 8-10 दिवस पाणी दिलं नसतं तर बाग सुकली असती, पण तिथून आल्यानंतर पाणी दिलं असतं तर ती सुकत चाललेली बाग हिरवी झाली असती. जे की आता ही उपटूनच टाकलेली आहे, ही पूर्ण नष्ट झालेली आहे. मग पूर्ण नष्ट कोणी केली? भले त्या माकडाने केली, पण त्या माकडाला कोणा सांगितलं? त्या माळ्याने सांगितलं. मग ही चूक कोणाची आहे? माळ्याची चूक आहे की त्याने माकडांवरती हे काम सोपवायला नको होतं. का? तर ते करण्यास ते पात्र नाही आहे, हे त्यांनी करायला नको होतं. अशा प्रकारचा तो एक शून्य पुरुष त्या रस्त्याने जात असताना स्वतःशीच त्याच्या प्रकारचं म्हणतो आणि तो निघून जातो. उदाहरण पुढचं आहे. मला बाबासाहेबांच्या रेफरन्ससाठी हे उदाहरण इथपर्यंत सांगायचं होतं. ते यासाठी सांगायचं होतं की बाबासाहेब अतिशय कुशल माळी होते. कशा प्रकारचं पाणी सिंचन करायचं, अर्थात कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं, कशा प्रकारचं मानसिक पोषण करायचं की ते आर्थिक बलवान होतील, मानसिक बलवान होतील, समाजाच्या दृष्टिकोनातून ते उपयोगी येतील, हे कशा प्रकारे होईल हे बाबासाहेब खूप चांगल्या प्रकारचं जाणत होते. आणि त्या पद्धतीला अनुसरून बाबासाहेबांनी तशा प्रकारचं शिक्षण दिलं, तशा प्रकारचा धम्म दिला, तशा प्रकारच्या चालीरीती सर्व गोष्टी तशा प्रकारच्या बाबासाहेबांनी प्रदान केल्या. हे अशा प्रकारचं असताना, हे सर्व चांगलं असताना
ज्यांना दिल्या, ज्यांनी त्या स्वीकारल्या, त्या लोकांनी जर व्यवस्थित पार नाही पाडल्या तर लोक त्या शोधणे पुरेशा असंच म्हणतील की जे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला जो बौद्ध धर्म स्वीकारला, त्याच्या दुसऱ्या दिवशी जे भाषण केलं तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते की मला हा पटलेला आहे, बौद्ध धर्म मला हा पटलेला आहे, रुचलेला आहे आणि म्हणून मी त्याचा स्वीकार करत आहे. तुम्हाला जर तो पटत असेल, रुचत असेल तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. उगाच शेळ्या मेंढरासारखे माझ्या पाठीमागे येऊ नका. आणि जर तुम्ही तो स्वीकारत असाल तर त्याचं आचरण करा आणि तुमच्याकडनं जर ते आचरण झालं नाही तर लोक म्हणतील मारामांगाने बौद्ध धर्म वाटवला. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. तर कधी कधी असं वाटायला लागतं की काही लोकांनी असं म्हणू नये की चूक या लोकांची नाही आहे, चूक बाबासाहेबांची आहे की बाबासाहेबांनी याला बौद्ध धर्म द्यायला नको होता, असं कोणी म्हणू नये. तर त्यासाठी जे कोणी ऐकत असतील, विशेषतः तरुण मुलं मुली असतील, तर यामध्ये विशेष करून जे मुलं आहेत तर त्यांनी आपल्या शिक्षणावरती चांगला भर द्यावा, अभ्यासावरती चांगल्या प्रकारचा भर द्यावा. आपलं वैयक्तिक जे आचरण आहे ते सदाचाराने संपन्न ठेवावं आणि अशा प्रकारच्या सदाचारांनी संपन्न होऊन बाबासाहेब समोर एक आदर्श ठेवावेत आणि बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये जे काही सोन्याचे दिवस निर्माण झालेले आहेत, जे काही आमच्या जीवनामध्ये सुखशांती निर्माण झालेली आहे, जे काही आज आम्ही वैभवाचं जीवन जगतो, मानसन्मानाचं जीवन जगतो, त्याच्या पाठीमागे केवळ आणि केवळ बाबासाहेब आहेत. आणि म्हणून त्या बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण अशा पद्धतीला अनुसरून बाबासाहेबांची जयंती साजरी केली पाहिजे, निश्चितच केली पाहिजे. मग त्यावेळेस तुम्हाला आनंद व्यक्त करायचा जरूर व्यक्त करा. तुम्ही नृत्यही करू शकता, डान्सही करू शकता, तुम्ही तोरण पताका लावू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला करायची त्या पद्धतीला अनुसरून, परंतु ते होत असताना आपलं वैयक्तिक खाजगी संपूर्ण आचरण हे सदाचाराने संपन्न असावं की जे बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये ते अगोदरपासूनच संपन्न होते. बाबासाहेब त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या सदाचाराचा भंग होऊ दिला नाही. बाबासाहेब हे पण म्हणाले की हे जे लोक मला घाबरतात तर मी खूप शिकलो म्हणून नाही घाबरत आहे, मी मॅनेज होत नाही म्हणून घाबरत आहे. बाबासाहेबांनी नीतिमत्ता लॉस नाही होत. आपल्या स्वतःच्या समाजासाठी बाबासाहेब इथपर्यंत म्हटले की मला या देवाच्या खांबाला जरी फाशी दिली तरी मी माझ्या समाजाचा अधिकार नष्ट होऊ देणार नाही. कोण आहे? बाबासाहेबच आहे. एवढे नीतिमत्तेने संपन्न असणारे बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये खूपच वैभवाचं जीवन ते जगू शकले असते. त्या कालावधीमध्ये जेची नोकरी बाबासाहेबांना लागत होती, बाबासाहेबांनी त्याचा स्वीकार नाही केला. जर मी जेच बनेल तर माझ्या समाजासाठी मी काम नाही करू शकणार, मी बांधला जाईल, मी फ्री असलो पाहिजे. म्हणून वकिलीचा व्यवसाय करून बाबासाहेबांनी आपलं भरणपोषण केलं, आपल्या कुटुंबाचं भरणपोषण केलं आणि अधिकाधिक वेळ संपूर्ण समाजासाठी दिला. केवळ मागासवर्गीयांसाठीच नाही, त्या संपूर्ण भारतवर्षीयांसाठी दिला. अतिशय उच्चतम जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारं संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलं. सर्व देशातील जे संविधान आहेत या संविधानांचे जनक जरी म्हटलं तरी मला असं वाटतं की अतिशयोक्ती होणार नाही. ते आपलं भारत देशाचं संविधान आहे. इतकं चांगल्या प्रकारची लोकशाही आहे. पण बाबासाहेबांनी ती एक भीती व्यक्त केली होती, मी कितीही चांगल्या प्रकारचं संविधान लिहिलेलं असेल ते चालवणारे जर लायक नसतील तर ते कुचकामी आहे. तर तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये तर त्यासाठी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत तर त्यांनी रात्रंदिवस सजग राहणं आवश्यक आहे. आणि असं असताना ते संविधान वाचवणे, त्या संविधानाची व्यवस्थितपणे अंमलबजावणी शासनाला करण्यासाठी भाग पाडणे, त्याचे नीतिमूल्य कुठल्या प्रकारचे नष्ट होणार नाही यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायांनी सजग राहिलं पाहिजे. व्याख्यानाचे कार्यक्रम अरेंज केले पाहिजे, त्यामध्ये मुला मुलींना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजे.
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अंगाने युक्त होऊन बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करू शकतो. आज या शुभ प्रसंगाला अनुसरून पूज्यपदांत डॉक्टर SR इंदवंशी महास्तवे बंतेजींनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं. तुम्हा सर्वांना नमदेशना देण्याचा एक अवसर प्राप्त करून दिला. बंतेजीच्या प्रती मी एक कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या सर्वांच्या प्रती एक मंगलकामना व्यक्त करतो. आणि बाबासाहेबांची आज या ठिकाणी या महिन्यामध्ये संपूर्ण 1 एप्रिलपासून तर 31 एप्रिलपर्यंत जगभरामध्ये जयंती साजरी होते. 14 एप्रिलला तर होतेच होते, परंतु या निमित्ताने पूर्ण जगभरामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. बाबासाहेबच असे एक महापुरुष आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जयंती साजरी होते. जेवढे महापुरुष आहेत तर त्या सर्वांमध्ये बाबासाहेब हे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि म्हणून त्या महापुरुषांच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करून की बाबासाहेबांमुळेच आम्हाला एक शुद्ध आचरण करण्याचा एक अवसर मिळाला. पूर्वीच्या कालावधीमध्ये शूद्र अतिशूद्र लोकांना प्रवर्जित होता येत नव्हतं, ब्रह्मचर्याचं पालन करता येत नव्हतं, म्हणजे शुद्ध आचरण करता येत नव्हतं. ते बाबासाहेबांच्यामुळे एक पात्र झालं, पवित्र जीवन जगण्याचा अवसरही पात्र झाला. म्हणून बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून ही धम्मदेशना मी या ठिकाणी समाप्त करतो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.